आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजूनही उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाड होतोय की काय असे चित्र निर्माण झाले असून काँग्रेस आजही भिवंडी लोकसभा जागेसाठी आग्रही असून बाळा मामा यांना आम्ही सहकार्य करणार नाही, बाळा मामाचं तिकीट मागे घेऊन काँग्रेसचे दयानंद चोरघे यांनाच उमेदवारी द्यावी, अजूनही वेळ गेलेली नाही, आघाडीतून ही भूमिका घेतली गेली नाही तर आम्ही भिवंडीची जागा स्वबळावर लढवू, पक्षाने हे तिकीट नाकारलं तर आम्ही अपक्ष राहून ही जागा लढवू असा निश्चय काँग्रेसने केला असून अशी भूमिका बदलापूर काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी स्पष्ट केली आहे। भिवंडीची जागा ही काँग्रेसची जागा आहे, त्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे, त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार। सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांच्या निवडणुकीसाठी आम्ही कोणतीही मदत करणार नाही अशी आमची भूमिका असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत। भिवंडीसारख्या अल्पसंख्याक मतदार वर्ग जास्त असणाऱ्या भागात काँग्रेस म्हणजेच हाताचा पंजा याशिवाय येथील मतदार कोणत्याही चिन्हावर मतदान करत नाहीत, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही। राष्ट्रवादीने ठरवलेल्या उमेदवाराचे तिकीट रद्द करून ही जागा आघाडीने काँग्रेसला द्यावी, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू। त्यातही पक्षाने आमच्या भूमिकेचा मान ठेवला नाही तर जिल्ह्यातून सगळे कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन चोरघे यांना अपक्ष लढवण्यासाठी मदत करू असे संजय जाधव यांनी स्पष्ट केले। तर यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी काँग्रेसचा हा निर्णय चुकीचा असून वरिष्ठ पातळीवर बोलून आम्ही दयानंद चोरघे यांची मनधरणी करून आघाडी टिकवून ठेवू अशी भूमिका स्पष्ट केली आहे। निश्चितपणे तुम्हाला सांगतो, काल भिवंडीमध्ये आमच्या कोकण रिजनची बैठक झाली। पालघरपासून पूर्ण सिंधुदुर्गपर्यंत आमचे साथी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे विविध सेलचे आमचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष ह्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे आजी माजी आमदार आमचे या कोकण रिजनमधले खासदार आणि वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। आमचे भिवंडीचे प्रभारी सुद्धा त्या ठिकाणी होते। तर एक सामूहिकपणे असा निर्णय घेण्यात आला। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सांगली आणि भिवंडी आणि उत्तर मध्य मुंबई या 3 जागांचा तिढा असताना, तो तिढा सुटलेला नसताना सुद्धा आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते आमचे बाळासाहेब थोरात यांनी या 3 जागांचा प्रश्न मांडून लावलेला आहे। आणि वेळोवेळी चर्चेमध्ये मग ते सिल्वर हाऊसला बैठका असो किंवा ट्रायटन हॉटेलला बैठका असो किंवा मातोश्रीवरच्या बैठका असो, या बैठकांमध्ये ह्या 3ही जागा काँग्रेसच्या आहेत। काँग्रेसच्या परंपरागत त्या ठिकाणी कॅन्डिडेट लढवत आलेला आहे आणि ह्या सीट आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे। आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी तसा निर्णय उद्धव ठाकरेंना आणि शरदचंद्र पवारजींना सांगितलेलं होतं। तरी सुद्धा काँग्रेसवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर दावा करून तिथे कॅन्डिडेट डिक्लेअर केला। भिवंडीच्या बाबतीत पण तेच झालं। शरदचंद्रजी पवार साहेबांनी तिथेही बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी डिक्लेअर केली। म्हणजे काँग्रेसला कोकण रिजनमधून संपवण्याचाच एक प्रकारचा घाट या लोकांनी घातलेला आहे। मग अलायन्समध्ये असताना तुम्ही अलायन्स करताना वेल बॅलन्स अलायन्स पाहिजे की 7 लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही एकही सीट काँग्रेसला देऊ शकत नाही, मग त्या अलायन्सला फायदा काय? कार्यकर्ते आज वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतात, या कार्यकर्त्यांनी फक्त काय दुसऱ्यांच्याच पालख्या व्हायच्या का? कार्यकर्त्याच्या भावना तुम्ही समजून घेऊ शकत नाही का? मग कशासाठी आम्ही पक्षाचं काम करायचं? अशी एक तीव्र नाराजीची भावना कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये झाली आणि एक मताने ठराव झाला कालच्या मीटिंगमध्ये की दयानंद चोरघे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, यांनी भिवंडी लोकसभा एक तर मैत्रीपूर्ण लढतीवर लढवावी। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आणि शरदचंद्रजी पवार यांनी आपापले कॅन्डिडेट डिक्लेअर केले, त्याप्रमाणे आमच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा दयानंद चोरघेंना काँग्रेसची उमेदवारी द्यावी आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढावी असा एक प्रस्ताव काल मंजूर झालेला आहे। आणि समजा मैत्रीपूर्ण लढतीला जर समजा अलायन्सने मान्यता दिली नाही किंवा झालं नाही तर दयानंद चोरघे हे अपक्ष सुद्धा उमेदवारी लढवणार आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्षांनी त्याला एक मताने पाठिंबा दिलेला आहे की दयानंद चोरघे हे निवडणूक रिंगणात आहेत, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आणि येत्या 27 एप्रिलला आपण उमेदवारी अर्ज भरायचा असं सुद्धा त्यांनी काल डिक्लेअर केलेलं आहे। कारण हा आमच्या आता अस्तित्वाचा प्रश्न आहे। काँग्रेस जसं आज विदर्भातना
आपण बघितलं तर वर्ध्यामधनं काँग्रेस संपुष्टात आणली. त्या वर्ध्याच्या ठिकाणी सुद्धा एक वेळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा जिल्हा आज आम्हाला तिथे त्या जिल्ह्यातनं सुद्धा यांनी हद्दपार केलं आहे. NCP एक प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न आमच्यावर करत आहे आणि दुसरा मित्रपक्ष आमचा उभाटा हा गट सुद्धा सांगलीच्या आणि उत्तर मध्य मुंबई या 2 मतदारसंघांवर आपले उमेदवार हे करून एक प्रकारचं कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही ते कदापि मान्य करणार नाही. एक कार्यकर्त्यांची भावना हायकमांडनी निश्चितपणे जाणून घेतली पाहिजे. कारण आज कार्यकर्त्यांनी जर समजा एवढी वर्ष आम्ही 25, 30 वर्ष पक्षामध्ये काम करतोय, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आम्ही काम करतोय, तेव्हा कार्यकर्त्याच्या भावनाही यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांचं मत सुद्धा जाणलं पाहिजे. आणि भिवंडी हा मतदारसंघ हा NCP पेक्षा काँग्रेसला अनुकूल आहे. त्या ठिकाणी असलेलं मुस्लिम मतदार, या मुस्लिम मतदाराला फक्त पंजा माहिती आहे. त्यांना तुतारी वगैरे हे माहिती नाहीत आणि या तुतारीला ते मतदानही करणार नाही. त्यामुळे अशा वेळेस जर हा फटका आपल्याला बसला महाविकास आघाडीला तर त्याचा फायदा कपिल पाटलांना होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मी सांगेन की जसं काल ठरलं की कोणत्याही परिस्थितीत आपला पंजा आपल्याला गमवायचा नाही. पंजाचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे आणि पंजाच आमचा भिवंडी लोकसभा मतदारसंघात चालेल. एक कडवी फाईट जर खरं या मतदारसंघात बघायची असेल आणि एक चांगली चुरशीची फाईट जर बघायची असेल तर या कपिल पाटलांच्या समोर फक्त दयानंद चोरगेच हे एकमेव उमेदवार आहेत. तेच टिकू शकतात आणि तेच विजय संपादन सुद्धा या मतदारसंघांना करू शकतात, अशी भावना कार्यकर्त्यांची या ठिकाणी झालेली. नाही, हे बघा, ही जी लढाई जी आहे ही महाविकास आघाडीच्या विरोधात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी म्हणून आहे. आणि याचे सर्व घटक पक्ष असणारे महाराष्ट्रातील शिवसेना असो, उद्धव ठाकरे साहेबांची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे असो, हे सर्व मिळून एकत्रितपणे या ठिकाणी हा संघर्ष करत आहेत. आणि ही लोकशाही संपवणाऱ्या शक्तीच्या विरोधातला हा लढा आहे, हे काँग्रेसने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मुळामध्ये बघा की सुरेश बाळामामा म्हात्रे एक अशा प्रकारचे उमेदवार आहे की ते 100% या ठिकाणी भिवंडी लोकसभेमध्ये विजयी होणार आहेत. आणि काँग्रेस निश्चितपणे आम्हाला सहकार्य करेल अशी आशा आम्हाला आहे, विश्वास आम्हाला आहे. वरिष्ठ पातळीवरती निश्चितपणे सर्व चर्चा चालू आहेत आणि येत्या काळामध्ये लवकरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे शिवसेना हे तिन्ही पक्ष एकजुटीने काम करून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश बाळामामा म्हात्रे हेच या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार असून ते नक्की निश्चितपणे खासदार म्हणून दिल्लीला जातील, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. तर निश्चितपणे हे बघा की आता या ठिकाणी महाविकास आघाडी असताना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे या ठिकाणी मतदार असतात. आणि जर अशीच प्रकारची भूमिका जर राष्ट्रवादीने इतर ठिकाणी घेतली तर किंवा शिवसेनेने घेतली तर हे बघा, महाविकास आघाडी असते, आघाडीचा धर्म हा पाळावाच लागतो. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातील काही कार्यकर्ते या ठिकाणी आपला निश्चितपणे काही नाराज दिसत असले तरी येत्या काळामध्ये आमचे वरिष्ठ, काँग्रेसचे वरिष्ठ त्यांची समजूत घालतील आणि निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्हाला बरोबर हवा आहे. केवळ या भिवंडी लोकसभेपुरता नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान व्हावे याच भावनेने या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी काम करते. त्यामुळे काँग्रेसच्या ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी योग्य प्रकारची भूमिका घेऊन आम्हाला सहकार्य करावं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये या ठिकाणी आम्ही देखील त्यांना सहकार्य करू, अशीच आमची भूमिका राहील. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.